ज्या सगळ्या गोष्टी आहेत, ज्या सगळ्या आपण अपेक्षा करतोय, खरं तर आपला म्हणजे आपण सरकारकडून ही अपेक्षा नक्कीच करू शकतो की आपल्यावरती काय परिणाम होणार आहे. त्यामुळे थेट मी सुरुवातीपासून म्हणते की आपल्या खिशावर काय परिणाम होतोय या गोष्टीची खरं तर प्रत्येकाला या गोष्टीतच इंटरेस्ट आहे. म्हणजे अर्थसंकल्पाचं डॉक्युमेंट किचकट कितीही वाटत असलं तरी प्रत्येकाला माहिती आहे की आपल्यावरती ज्या जबाबदाऱ्या आहेत किंवा डेली लाईफमध्ये आपल्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती कसा परिणाम होणार आहे. अर्थसंकल्पानंतर अनेकांचं लक्ष असेल की चांदीचे दर काय करतायत, कारण सोन्यानं 4 लाखांचा माफ करा चांदीनं 4 लाखांचा टप्पा ओलांडलाय, सोनं हे 2 लाखाच्या जवळपास गेलंय, म्हणजे 2.25 लाखाचा आकडा सोन्यानं ओलांडलाय. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आहेत ना ज्या थेट गृहिणींशी कनेक्टेड असणाऱ्या या गोष्टी आहेत की सोनं चांदी म्हणजे महिलेसाठी असं असतं की ती कुठेही इन्व्हेस्टमेंट करत नसेल तरी ती सोनाराकडे जाऊन बिशी लावा आणि मग सोनं आणि चांदीच्या वस्तू घेऊन ठेवा, कारण त्या संसारात कधी ना कधी उपयोगी येत असतात. मग ते मुलांच्या शिक्षणासाठी असेल, कधी घरावरती काही संकट आलं, आर्थिक संकट ओढवलं, तर त्यावेळी खरं तर निधी उभारण्यासाठी या 2 महत्वाच्या गोष्टी असतात, ते म्हणजे सोनं आणि चांदी. त्यामुळे आजच्या अर्थसंकल्पानंतर सोन्या चांदीच्या दरांमध्ये काय घडतंय, पुन्हा शेअर मार्केटमध्ये इंटरेस्ट असणाऱ्यांसाठी सुद्धा महत्वाची गोष्ट असेल की आज शेअर मार्केट नेमकं काय, शेअर मार्केटमध्ये आपल्याला कुठला रंग पाहायला मिळतोय, लाल की हिरवा. म्हणजे लाल असेल तर डाऊनफॉल असेल आणि हिरवा असेल तर शेअर मार्केट वधारलेलं असेल. तर या सगळ्या गोष्टी आहेत ना, यामध्ये तुमच्याप्रमाणे आम्हालाही इंटरेस्ट आहे, कारण आमच्यातलेही अनेक साथीदार असतात ज्यांना खरंच आजचा अर्थसंकल्प या दृष्टीनेही महत्वाचा आहे की त्यांनी जी गुंतवणूक केली आहे त्याचे किती रिटर्न्स मिळतात किंवा त्याचा रिटर्न कसा परिणाम होतोय. जरी थेट आज कोणीही गुंतवणूक आपली काढणार नसेल तरी एकूणच ओव्हरऑल आपल्या पोर्टफोलिओमध्ये काय फरक पडतोय हे प्रत्येकाला बघायचं असतं. आणि मी जसं म्हटलं काही अपेक्षा आहेत त्याच्यानुसार अशी शक्यता सुद्धा वर्तवली जाते की आयुष्यमान भारतची जी वयोमर्यादा होती जी 70 वर्षांची होती ती आता 60 पर्यंत केली जाऊ शकते. त्यामुळे हा कुठेतरी दिलाशाचा निर्णय असू शकतो जर तो निर्मला सीतारामन आणि मोदी सरकारनं घेतला तर. कारण 10 वर्षांचं जरी तुम्ही तू जसं मगाशी म्हटलं की आपली टक्केवारी वाढते ज्येष्ठ नागरिकांची, तशी जरी वयोमर्यादा 10 वर्षांनी कमी झाली तरी When your morning briefings are the perfect blend of clarity and calm, followed by afternoon भार येतो. त्यामुळे खरं तर त्या आयुष्यमान भारत योजनेसंदर्भात सरकार काय निर्णय घेत आहे. पुन्हा मी म्हटलं तसं की थेट तुमच्या आमच्या संबंधात असते ती गोष्ट म्हणजे आपण अनेक जण बाहेर फिरायला जातो तेव्हा ट्रेन्सने जात असतो. वंदे भारत या एक्सप्रेसने प्रवास करण्याचा अनेकांकडून कौतुक आपण सोशल मीडियावर ऐकलेलं असतं. आपल्यापैकी अनेकांनी प्रवास सुद्धा केला असेल वंदे भारतनं. पण मग आता या वंदे भारत ट्रेन्सच्या संख्यांमध्ये वाढ होतीये का, सरकार अमृत भारत आणि वंदे भारत योजनेसाठी नेमकं काय करताय, किती नव्या वंदे भारत ट्रेन्स नव्याने येऊ घातल्यात म्हणजे या आगामी वर्षात. कारण हे जे अर्थसंकल्प असणार तो म्हणजे देशाचं ध्येय आणि धोरण मी जे सुरुवातीपासून म्हणते दिशा ठरवण्यासाठीचं असतं आणि त्यासाठीचं हे डॉक्युमेंट महत्वाचं आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.